अरे भाई साहब इकडे बघ, इथं पण पडले. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहे गावी आणि चाललेलो आहे आपल्या टाटाने. तर बघूया किती टाइम लागतोय, काय लागतं. आता किती वाजलेत रे? वाजले 9:39. 9:39 झालेत. काहीतरी 180-200 किलोमीटरचा प्रवास आहे. बघूयात किती लवकर क्लिअर होतो आणि कसं होतं. स्टे ट्यून्ड. स्टे ट्यून्ड. तर भाऊंना आता फायनली आपण तिसऱ्या मित्राला घेतलेलं आहे आपल्या. बघू शकता तुम्ही हा. आणि आता आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे फायनली. बघूयात आता किती वेळात कुठं पोहोचतो. आपल्याला जेवण पण करायचंय, सर्वच करायचंय. बघू आपली आजची सवारी आणि आपण आलेलो आता परत जेवण करण्यासाठी थांबलोय. आई कृपा ढाबा फॅमिली रेस्टॉरंट. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. बघूयात कसं आहे काय जेवण. डॉगेज भाव कसं काय. भावाने एक छोटासा लघुशंकेसाठी ब्रेक घेतला होता. लोणावळ्याचा टोल वगैरे क्रॉस करून आलेलो आहे आपण. 5 मिनिटानंतर थांबलेलो आहे. आता एक फोटोशूट वगैरे पण चाललेलं आहे. इथं बघा कसं दिसतंय. फोटोशूट घ्या कसं झालंय फोटोशूट. कोऱ्या गारटला पण फोटोशूट का काय ऐकणार नाही बाई. तर आपली गाडी दिसते का? ही गाडी दिसते का बाई? फक्त काय दिसतंय, काहीच नाही दिसत आहे. ठीक आहे, काही विषय नाही. तर फोटोशूट आता उरकलेला. आता निघू. आता बघू किती वेळ लागतो. एक मध्ये तर ब्रेक होईलच आपला याच्यात चाय ब्रेकसाठी. बघूया किती टाईम लागतो काय नाही. नक्कीच सांगतो तुम्हाला. बाय बाय. एवढं भयंकर ट्रॅफिकमध्ये लागलोय. आता जिथे उभे आहे तिथून पाठीमागे मला वाटतं 10-15 मिनिटापासून कंटिन्युअस पाठीमागे लाईन होती. ती पण एका जागेवर स्टॉप. आता समोर पण आहे जिथे अख्खा रोड ब्लॉक आहे. पण काय समजत नाही. समोरून गाडी पण नाही येणारी. पण गाड्या जात पण का नाहीत काय समजा नाही भाई. बघूयात पुढे काय होतं. बघूयात पुढे काय होतंय. जागा भेटली तर खाना खोपच्यातून काढूच गाडी. पण बघू. आणि एक पार्टी झोपली आपली बाई. पार्टी दिसत नाही पण दिसल भाई. दिसते थोडं वाकडा तिकडे होतोच दिसतोय. दिसेल. हा अजून आहे जागा. आपण झोपत नाही. आणि बघ हे गाणं लागलं भावनं. पाहिजे कोणाला घ्या फुकट आहे. चला लावतो आता गाणं. समजले आपले ते काहीतरी पलटी झालेली दिसते भावांनो. फुल उसाची ट्रॉली पलटी झाली वाटते. मोठा नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. अरे भाई साहब इकडे बघ, इथं पण पडले. खूप जास्त असं झालेलं आहे. जागेवर आडवा झालेला दिसतोय भाई. एक क्रेन मागवले मित्रांनो रस्ता साफ करायला. खूपच जास्त वाहतूक कोंडी. आता कदाचित पुढे नसावं ट्रॅफिक. तो बघ भाई. ऑफ रोड घेतली. थार त्याची. फोर्डिंग केलेली आहे या ठिकाणी ब्रेझावाल्याने. अजून एक चाललाय बघा. अजून एक चाललेला आहे. मॅडमला जागा देऊ दे भाई. मॅडमकडे कोणती गाडी? मॅडमला जागा देऊ दे. मॅडमची गाडी बंद पडली का त्याला. मॅडमची हवा टाईट. 29 तर आता कदाचित होईल ट्रॅफिक क्लिअर. बघूया पुढे. परत काय भेटलं तर परत आपण तुम्हाला दाखवू. टेन्शन नाही घेऊ नाडा.
1 hour later. भावना आपण इथे एक थांबलो होतो हॉटेल सुजय मिसळ, नाश्त्याची उत्तम सोय, चहा वगैरे घेण्यासाठी मॅगी खाल्ली, चहा घेतला, आता परत निघालो. आता काय जास्त 5-10 किलोमीटरचंच अंतर आहे, तर लवकरात लवकर कोण निघून जाऊ घरी, आपल्याला झोपायचंय. भाई झोपाले खूप. तुला माहित नव्हतं? भावना फायनली पोहोचलेला आपण मामाच्या घरी. आता झोप तर रास आलेली आहे, निघायचंय भाई, झोपायचंय. या दोघांचं चाललंय ही काय आहे नक्की, ऊस आहे का गहू आहे यांचं यांनाच माहिती. काहीतरी आहे, ऊस नाही गहूच आहे. आता हे जसं सुकलं का तेव्हा ते मस्त नाही निघणार, आता तसं नाही निघत. काय भारी गहू आहे, गहू फायनली गाईज गहू आहे. डिस्क्लोज झालेले गहू आहे. गाडी तिकडे पार्क केलेली आहे स्कॉर्पिओच्या मागे.